तिकडे कोल्हापूरमधील राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली गेलेला आहे। रात्री 2 ते 3 तास जोरदार पावसाने पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे आणि यामुळे बंधारा पाण्याखाली गेलाय। आज सकाळपासून जिल्ह्यातल्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची अद्याप उघडझाप सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसून येते। मी सध्या राजाराम बंधाऱ्यावरती आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर गेले 2 ते 3 दिवसापासून जो धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाला त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे धरणातून जो विसर्ग करण्यात आला त्यामुळे पुन्हा एकदा राजाराम बंधारा आहे तो पाण्याखाली गेल्याचं आपल्याला दिसते आणि त्यामुळे या बंधाऱ्यावरची वाहतूक आहे ते पूर्णपणे प्रशासनाने बंद केलेले आहे। आपल्याला माहितच आहे की गेल्या महिनाभरापासून हा बंधारा आहे तो पाण्याखाली गेला होता, मात्र काही दिवसापूर्वी तो खुला झाला होता आणि त्यातून वाहतूक आहे ते या मार्गावरची सुरू झाली होती। मात्र रात्री पुन्हा एकदा आहे ते पावसाचा जोर वाढला आणि त्यानंतर आज सकाळी हा बंधारा आहे ते पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे या परिसरातली सध्या वाहतूक आहे ते बंद करण्यात आलेले आहे। राजाराम बंधाऱ्यासोबत अनेक बंधारे आहेत ते त्यानंतर पाठोपाठ आहे ते पाण्याखाली जातात, तशी परिस्थिती यावेळी नसली तरी पावसाची उघडझाप मात्र धरण क्षेत्रामध्ये होते आणि त्यामुळे राजाराम बंधारा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पाऊस जर आणखीन वाढला तर जिल्ह्यातले आणखीन बंधारे आहे ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते आणि एकूणच पाहायला गेलं तर सध्या पावसाची उघडझाप आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतत आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मान्सून परतेल अशा पद्धतीची अपेक्षा सगळ्यांनाच होती, मात्र पाऊस अद्यापही काही भागामध्ये जिल्ह्याच्या सुरू आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होत असल्याचं चित्र आहे ते आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर मी सध्या राजाराम बंधाऱ्यावरती आहे आणि इथली परिस्थिती पाहिली तर राजाराम बंधारा आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यातून होणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे आता थांबल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांदा दर घसरणीचा मुद्दा तापलेला आहे। येवला पाठोपाठ मालेगाव भागातील शेतकरी रस्त्यावर उतरलेत। शेतकऱ्यांनी मालेगाव सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। डोक्यावर काळ्या फिती, रस्त्यावर कांदे फेकून घोषणाबाजी करण्यात आली। उन्हाळी कांदा लाखो रुपये खर्चून पिकवला, 5 महिन्यांपासून चाळीत साठवला, मात्र दर न वाढल्यानं शेतकरी संतापले। सरकारच्या धोरणामुळे भाव मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे, तर कांद्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मालेगावमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। रस्त्यावर कांदे फेकून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। मालेगाव सुरत मार्गावर रास्ता रोको करत शेतकरी रस्त्यावर उतरले। कांद्याला हमीभाव देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे आणि कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या संतापाचा उद्रेक झाला। संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले असून येवल्याच्या एरंडगाव जवळ नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको सुरू करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांद्याची माळ घालत सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। सुरुवातीला एक मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातील शिलेगाव परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसामुळे परिसरातील जवळपास 200 एकर शेत शिवारात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे टोमॅटोचं शेत पूर्ण पाण्याखाली गेलंय, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। सोयाबीन पिकाचंही नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांच्या शेतातून अजूनही पाणी वाहतंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीनं तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। या अतिवृष्टीच्या तडाख्यात काढणीला आलेलं सोयाबीन पुरतं आडवं झालंय। साबळेवाडीचा तलाव अचानकपणे फुटला आणि परिसरातील शेतात पाणीच पाणी झालंय, तर हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचं नुकसान झाल्यानं आता नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न बळीराजा पुढे पडलाय। तिकडे सोलापुरात पावसामुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय। पाऊस सुरूच असल्यानं नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। सोलापूरमध्ये यंदा सुमारे 4,57,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती, तर कालपासून पावसानं उघडीप दिल्यानं पंचनामे सुरू करण्यात आलेत। आठवड्याभरानंतर नुकसानाची अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे। सोयाबीन, कांदा, उडीद, मका अशा मोठ्या पिकांचं नुकसान झालंय, तर अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ या तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय।
अतिवृष्टीच्या तडाख्यानं सोयाबीन उडीद मुगाला या पिकाला खरं तर धाराशिवमध्ये देखील मोठा फटका बसलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील गाजराचं गाव म्हणून भांडगाव प्रसिद्ध आहे। या गावातील गाजर उत्पादक शेतकरी देखील या अतिवृष्टीचा सामना करतायत। या गावाची गाजर जिल्ह्यासह राज्यात खरं तर हे गाव प्रसिद्ध आहे। धाराशिव जिल्ह्यात जी अतिवृष्टी होते त्या अतिवृष्टीनं सोयाबीनच नाही तर उडीद मूग ही पिकं तर गेलीच मात्र गाजराचं गाव म्हणून भांडगाव या गाव शिवारात आपण आहोत। ही गाजराची शेती आहे। याला जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी या गावात अर्धा एकरच्या जवळपास गाजराची लागवड करतो। इथं गाजरं लावणं ही भांडगाव गावच्या लोकांची सवय आहे किंवा त्यांची प्रथा आहे। प्रसिद्ध गाजरं म्हणून या गावाचं सगळं पाहिलं जातं। या गाजराची शेती ही जी आहे ती खरं तर विशेषतः दुष्काळी भागात आणि धाराशिव जिल्ह्यात विशेषतः केली जाते। पलीकडल्या बाजूला बघितलं तर कांद्याची रोपं लागवड आहे। मात्र ही अशी अवस्था आहे। आता या परिस्थितीचं जर बघितलं तर पाण्याची अवस्था जर दाखवायची म्हटलं तर सगळ्या सरीत पाणी जरी असलं तरी इथं मागं पाठीमागं सगळ्या बाजूला पाणीच पाणी जे आहे ते शेतात दिसतंय। पलीकडे ऊसाचं पीक आहे ते सुद्धा झोपलेलं आहे आणि सगळी परिस्थिती सांगते की किती विदारक चित्र आज घडीला या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने केलेलं आहे। आपल्यासोबत तरुण शेतकरी व काही शेतकरी आहेत। मला सांगा बाबा, किती पाऊस पडलाय, पाऊस किती झालाय, कसं नुकसान झालं? पाऊस भरपूर झालेला आहे। आता ते किती मिलीमीटर आपल्याला सांगता येणार नाही, पण पाऊस भरपूर झाला आणि त्यामुळे शेतीचं भरपूर नुकसान झालं आहे। कांद्याची वाहून गेलेले आहेत, गाजराची पिकं गेलेली आहेत, पुन्हा ऊस झोपलेला आहे, उडीद आणि सोयाबीन ते पाण्यातच आहे, जाग्यावर काय काय झालं, कसं काय नुकसान झालंय? काय सोयाबीन हे वापल्या समजा, गाजर तर काय खरंच नाही, आता टाकायचे म्हणलं तर बी सुद्धा नाही। काय काय सांगाल, ऊसाची काय परिस्थिती आहे? ऊस पूर्णपणे झोपलेला आहे। ऊस उभा राहू शकत नाही, ऊसामध्ये पाणी खेळत आहे सध्या। आणि माझ्या आयुष्यात म्हणजे 30 वर्षाच्या काळामध्ये मी एवढा पाऊस कधीच बघितला नाही। इतका पाऊस झाला आहे। पावसामुळे पूर्ण गाजर, कांदा, उडीद, सोयाबीन भरपूर पिकाचं नुकसान झालंय। पाणी चौकड असं तळे भरल्यासारखं शेतीचं रूप झालेलं आहे। त्याच्यामुळे कुठलंही पीक हाती लागू शकत नाही। आणखी 1 रुपया शेतातला अनेक शेतकऱ्याच्या हातात प्राप्त झालेला नाही, तरी सुद्धा काही कांद्याचं पीक आहे। आता हे कांद्याचं पीक कसं येणार मला सांगा? इतका पाऊस आणि इतकं पाणी, ह्याची मुळी बंद पडली, हे पूर्ण पीक फेल गेलंय, काहीच येत नाही। असं आहे की आता शेतकऱ्याचं एक राहिलेलं पीक होतं गाजराचं गाजर म्हणून भांडगावची ओळख होती। अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेलं आहे गाजराचं भांडगाव म्हणून, पण आता ते पण गेलंय पूर्णपणे भांडगावची गाजर तर पूर्णपणे गेलेली। पंचनामे नाही झाले। उडीद सोयाबीनचे पंचनामे जर झाले, ही गाजराचे नाही झाले। गावच्या शिवारात शेत शिवारात जर खरंच परिस्थिती पाहिली तर विदारक चित्र आहे। कुठलंही शेत शिवार जे आहे ते पाण्यानं डबडब करत असतं। एरवी काढणीचा हंगाम असल्यानं शेत शिवार जे आहे ती शेतकरी कामात असतो, मात्र शेतात पाणीच असल्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठलीच हालचाल करता येत नाही। पंचनाम्याची आस आहे ती शेतकऱ्यांना आहे आणि त्या पंचनाम्यानंतर सरकारी मदतीची आस देखील बळीराजाला आहे। त्यामुळे सरकार या बळीराजाच्या अर्थहाकेकडे निश्चित पाहिल अशी अपेक्षा करूया। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, भांडगाव, धाराशिव। गेल्या महिन्याभरात झालेल्या पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय आणि तब्बल 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। मायबाप सरकार मदत करेल या एकाच आशेवर हे शेतकरी कसेबसे तग धरून आहेत। नेत्यांना मात्र नेहमीप्रमाणे बळीराजाचा विसर पडलेला दिसतोय। शेतकरी ओल्या दुष्काळाचा सामना करत असताना नेते मात्र शिबिरं आणि मेळावे घेण्यात धन्यता मानतायत। तर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यात आणि 654 महसूल मंडळामध्ये 62,17,540 एकर शेतीचं नुकसान झालंय। पुढची बातमी पाहूया। सत्ताधारी भाजपचे विजयी मेळावे सुरू आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी चिंतन शिबिरात बिझी आहेत। एकनाथ शिंदे पक्षप्रवेश करून घेण्यात बिझी, तर ठाकरे बंधूंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। काँग्रेसचे ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतलेला आहे।
तर एकीकडे बळीराजा मदतीसाठी टाहो फोडतोय तर दुसरीकडे राजकीय नेते मेळावे आणि शिबिरामध्ये मग्न असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरात ओल्या दुष्काळाचं संकट ओढावलेलं असताना नेते मात्र बळीराजाकडे दुर्लक्ष करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय। काही पोळे कुठून गेली, किती गेलं सगळं क्षेत्र? विषय करे ना दोघांचं दोघांचं सगळं गेलं, खलास. काही राहिलेलं नाही. चुलत्याची विषय आहे आणि काल भावानं मला 4 वाजता फोन केला. किती फोन केला? काय काय त्याला फुटला म्हणला ना आपलं रान सगळं वाहून गेलं. भावनिक झाला काय म्हणजे कशामुळं लय नुकसान झालंय? अति पाऊस झाल्यामुळं पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय। तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी। किती दिवस पाऊस पडत होता? 1 महिना झाला सतत पाऊस आहे। सततच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं, प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची। 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली, सगळ्या घरोघरी पाणी शिरलं, तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही। गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलं, पण ही माती सध्या राहिलेली नाही। व्याजाने पैसे काढून पीक उभं केलेलं आहे आणि अख्खं पीक गेल्यामुळे आम्ही करायचं काय? सगळं अख्खं खरडून गेलंय, तुम्हाला सांगतो। दळणवळण सगळं स्टॉप झालेलं आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बेळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस कोसळलाय। पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ताड सौंदणे गावात पावसाचं पाणी शिरलंय तर बार्शीच्या वैराग परिसरातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातही मुसळधार पाऊस बरसलेला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय आणि पावसामुळे कलहिप्परगे ते करजगी हा रस्ता बंद झालाय। शिरवळ बादोला गावाजवळ रस्ता वाहून गेलाय।